नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण वाळवण सिरीज सुरू करत आहोत। त्यात आपण सर्वप्रथम करणार आहोत गव्हाच्या कुरडया। तर त्यासाठी इथे मी गहू छान स्वच्छ धुवून घेतले अगोदर आणि 4 दिवस हे गहू आपण भिजवून घेतले आहेत। 5व्या दिवशी आपण याच्या कुरडया करणार आहोत। तर बघू शकता गहू छान प्रकारे भिजले गेलेले आहेत। गव्हाची क्लिप मी विसरली ॲक्च्युअली। तर अशा पद्धतीने आपण मशीनमधून गहू दळून घेणार आहोत। एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडनं चीक याचा बाहेर येतो, म्हणजे गहू दळल्या जातात। तर हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एका साईडला गव्हाचा चीक वेगळा करायचा आहे आणि गव्हाचा कोंडा वेगळा करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला सगळा गहू दळून झालेला आहे। आता आपण बघूयात दुसऱ्या साईडला आपण एका पातेल्यामध्ये पूर्ण हा गहू दळलेला टाकून घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे याला पिळून घेतलं आहे। म्हणजे कोंडा एका बाजूला झाला आणि आपला चीक एका बाजूला तयार झाला आहे। तर छान दाबून दाबून याला असं पिळून घ्यावं लागतं, म्हणजे चीक आपला छान असा पडतो। आता दुसऱ्या साईडला आपण एका डब्यामध्ये हा चीक आहे तो गाळून घेणार आहोत गाळणीने, म्हणजे आपला चीक छान असा पडला जातो। चीक शिजवण्याचा व्हिडिओ मी घेऊ नाही शकले, पण आपण दुसऱ्या दिवशी चीक शिजवून घेतला आणि अशा पद्धतीने आपण छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया करून घेणार आहोत। 2.5 बेड्याच्या कुरडया आपण केलेल्या आहेत आणि एका साईडला आम्ही तिळाच्या कुरडया पण केलेल्या आहेत, पापड। तिळाचे पापड हे स्पेशली विदर्भामध्ये केले जातात। त्याचा एक साचा असतो स्पेशली तिळाचा कुरडया करण्याचा, पण आमच्याकडे तो नव्हता म्हणून आम्ही पळी पापड सारखे तिळाचे पापड टाकून घेतले आहेत। तिळाचे पापड हे खाण्यासाठी खूप छान लागतात। आपण हे पापड कच्चे देखील खाऊ शकतो आणि तळून पण खाऊ शकतो। तळून तर खूपच छान लागतात। हे तुमच्याकडे असे पापड करतात का, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तर आता अशा प्रकारे आपल्या सर्व कुरडया आणि तिळाचे पापड तयार झालेले आहेत। आपण हे 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। आता बघूयात, आपण कुरडया तळून घेऊयात। बघू शकता आपली कुरडई छान अशा तळली गेली आहे। दुसऱ्या साईडनं पण आपण हिला आता तळून घेणार आहोत। कढईभर अशी कुरडई आपली झाली आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल।